नमस्कार. मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. मतिमंद मुलांचे शिक्षण. 1. शाळेची आवश्यकता. मतिमंद मुलांचे शारीरिक वय आणि मानसिक वय यांच्यात फार तफावत असते. लेखन, वाचन, अंकगणित या शिक्षणातील प्राथमिक गोष्टी अगदी थोड्या मुलांच्या आवाक्यात असतात. ज्या शाळेत पहिली दुसरी अशा इयत्ताच नाहीत, अशा शाळांचा उपयोग काय, असा प्रश्न कोणाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. परंतु सर्वसामान्य मुलांइतकीच या मुलांना शाळा आवडते. शाळा ही त्यांची आणि त्यांच्या पालकांची मानसिक गरज आहे. हे जसे मतिमंदांच्या बाबतीत दिसते, तेच इतर अपंगांबाबतीतही दिसते. 2. स्वतंत्र अभ्यासक्रम. अपंगत्वाचे स्वरूप लक्षात घेता अंध, मूकबधिर, मतिमंद यांच्यासाठी अभ्यासक्रमात बदलाची आणि स्वतंत्र अभ्यासक्रमाची गरज असते. मतिमंदांच्या बाबतीत तर ते अपरिहार्य ठरते. सन 1989 पर्यंत मतिमंद मुलांसाठी समान अभ्यासक्रम नव्हता, परंतु सन 1990 पासून मुख्याध्यापकांना निश्चित राबविता येईल असा अभ्यासक्रम तयार झाला आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक वय व मानसिक वय यांचा विचार करून बालवाडीत लहान गट, बालवाडीत मोठा गट, प्राथमिक गट, व्यवसायपूर्व गट आणि व्यावसायिक गट अशा 5 गटात त्यांची विभागणी होते. प्रत्येक गटास त्यांची कुवत लक्षात घेऊन 5 कौशल्ये आत्मसात करावयाची असतात. शारीरिक कौशल्ये, स्वावलंबन कौशल्ये, मनोसामाजिक कौशल्ये, संपर्क कौशल्ये आणि बौद्धिक कौशल्ये ही ती 5 कौशल्ये होत. एका गटातून दुसऱ्या गटात जाताना विद्यार्थ्याने किमान 70% कौशल्ये आत्मसात केलेली असावीत, असे अपेक्षित आहे. काम खूप कठीण आहे, पण मुख्याध्यापकाने ग्लेन डोमेन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचे संशोधन नजरेसमोर ठेवावे. तो म्हणतो की माणसाचा मेंदू संगणकासारखा आहे. त्यातील 10 अब्ज मज्जापेशींपैकी फार थोड्यांचा वापर आपण करत असतो. बाकीचा भाग कोऱ्या कॅसेटप्रमाणे पडून राहतो. मतिमंद मुलांच्या शिल्लक बुद्धीचा त्यामुळे विकास करण्यास वाव आहे. त्यांच्या बुद्धीची उंची वाढणार नाही, परंतु समज, जाणीव कक्षा, आवाका निश्चित वाढेल. थोडक्यात तत्त्व हेच की अपंगत्वामुळे ज्या मर्यादा पडतात त्या सोडून अन्य क्षमतांचा अधिकाधिक विकास करणे हे विशेष शाळांचे प्रमुख ध्येय ठरते. 3रा मुद्दा आहे शाळेच्या जोडीने उपविभागांची आवश्यकता. जितक्या लहान वयात मतिमंद मुलांच्या शिक्षणास प्रारंभ होईल तेवढी त्यांच्यात प्रगती अधिक दिसेल. काही मुलांच्या चलनवलनाच्या त्रुटी वर्षाच्या आतच लक्षात येतात. अशा मुलांसाठी शाळेत फिजिओथेरपी सेंटर असणे आवश्यक आहे. बालकांची पहिली 5 वर्षे फार महत्त्वाची असतात, म्हणून 3 ते 6 वयाच्या मुलांसाठी बालवाडी हवी. वाचादोष असणाऱ्या मुलांना वाचातज्ञांची मदत मिळाली पाहिजे. वर्तन समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रज्ञांनी अवलोकन केले पाहिजे. फिट्स अथवा अतिचंचलता या विकारांसाठी मानसोपचार रोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञ यांचा सल्ला व औषधोपचार हवेत. विशेष शिक्षकांच्या जोडीला हस्तव्यवसाय शिक्षकही हवेत. या तज्ज्ञांच्या गटाचा विचार करून मग वेळापत्रक ठरवावे लागेल. वेळापत्रक चित्रमय म्हणजे व्हिज्युअल असावे, म्हणजे मुलांना तासिकांबद्दल बदल लक्षात येतो. संगीताची या मुलांना फार आवड असते. तालासुरात सोप्या कवितांतून मुलांचे सामान्य ज्ञान वाढते. तेव्हा बडबड गीते, बालगीते, मजेदार गोष्टी सांगणाऱ्या कविता यांचा भरपूर साठा हवा. भरपूर तक्ते, चित्रमय गोष्टी यांच्या साहाय्याने भिंती बोलक्या झाल्या की अध्यापन जास्त अर्थपूर्ण होते. 4था मुद्दा
शिक्षकांची भूमिका अपंगत्वामुळे नुसार अध्यापन पद्धतीत बदल होऊ शकतात. विशेष स्वरूपाच्या प्रशिक्षणातून कार्यक्रमातून शिक्षक त्या आत्मसात करू शकतो. मुख्याध्यापकांनी यासाठी प्रथम अभ्यासक्रमातील प्रत्येक गटासाठी आवश्यक ती कौशल्ये निवडावीत. तशी ती निवडल्यावर शिकविण्याची दिशा शिक्षकांना प्राप्त करून द्यावी. उदाहरणार्थ दात घासणे हे कौशल्य शिकवावे असल्यास ब्रशवर योग्य प्रमाणात पेस्ट घेणे, येथपासून खुळखुळून चुळा भरणे येथपर्यंत पोहोचायला 4 ते 4 महिनेसुद्धा लागतात असा अनुभव आहे. काही वेळा शिक्षकांना नैराश्य येण्याची शक्यता आहे. या नैराश्यावर मात करण्यासाठी आठवड्यातून एकदा शिक्षक सभा व घटक नियोजनाबाबत मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहेत. शिवाय प्रेरणा ही 10 मुलांचा एक वर्ग असे प्रमाण असल्याने विद्यार्थी संख्या थोडी असते. अपंगांच्या शाळेच्या मुख्याध्यापकास प्रत्येक मुलाची त्याच्या वर्तन समस्येसह नावानिशी माहिती हवी. शिक्षकांनी मुलांशी सहृदयतेने वागले पाहिजे. शिक्षा सौम्य करावी. गालावर किंवा कानावर मारल्यास मुलांना फिट येण्याचा संभव असतो वगैरे गोष्टी प्रशिक्षित शिक्षकांसह सुद्धा समजावून सांगाव्या लागतात. या दृष्टीने शिक्षक सभेचा उपयोग होतो. 5वा मुद्दा भौतिक सुविधा. अपंगत्वाच्या स्वरूपानुसार शाळेमध्ये भिन्न भौतिक सुविधा मुख्याध्यापकांना त्या माहीत असाव्यात असे अपेक्षित आहे. मतिमंदांच्या बाबतीत शाळेची इमारत काही विशिष्ट सोयींनी युक्त हवी. जिना चढताना उतरताना भिंतीला लागून रेलिंग असले तर फार उपयोग होईल. असेच रेलिंग वरांड्यातून हवे. जिन्याच्या पायऱ्या रुंद व कमी उंचीच्या असाव्यात. स्वच्छतागृहात बसणे उठणे सोयीचे व सोपे जावे म्हणून थोडे येथेही लोखंडी बार हवेत. कड्या सहज उघडण्याजोग्या हव्यात. लहान मुलांच्या हाती लागतील अशा नकोतच. आधुनिक उपकरणे असलेली स्वयंपाकघर शाळेत असेल तर मुले हौशीने सर्व गोष्टी शिकतात. त्यांचा कामाचा आवाका वाढतो. क्रीडेतून मनोविकास हे सार्वत्रिक सत्य आहे. तेव्हा क्रीडांगण हवे आणि मनोरंजनाबरोबर स्नायूंना बळकटी आणणाऱ्या खेळणीही हव्यात. लांब राहणाऱ्या मुलांसाठी, वर्तन समस्या असणाऱ्या मुलांसाठी, मतिमंदत्वाबरोबरच शारीरिक अपंगत्व असणाऱ्या मुलांसाठी स्कूल बस हवी. संस्थेची बस असेल तर ड्रायव्हरचे वेतन सरकारच देते. अन्यथा इमारतीभोवती बगीचा, भाजीपाला लावण्यास जागा हवी. बागकामातून मुलांना काम, आनंद, ज्ञान असा तिहेरी फायदासुद्धा होतो. वाचातज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र वर्गखोल्या आणि फिजिओथेरपीसाठी स्वतंत्र हॉल हवा. त्या तज्ज्ञांना लागणारी विशिष्ट उपकरणे व साहित्य मुख्याध्यापकाने तत्परतेने उपलब्ध करून दिले पाहिजे. वर्गखोल्यांचा आकार लहान आणि वर्गात बैठे डेस्क असावे. सर्वसामान्य शाळेतील बाग येथे सोयीचे ठरत नाहीत. 6वा मुद्दा आहे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सेवांतर्गत प्रशिक्षण. विशेष शाळेमध्ये शिक्षक प्रशिक्षित असावा याबद्दल मुख्याध्यापकाने आग्रह धरावा. हे प्रशिक्षण पदविका किंवा पदवी या स्वरूपात मिळते. मतिमंदांच्या शाळेसाठी महाराष्ट्रात मुंबईत येथे जय वकील स्कूलमध्ये पदविका व पदवी अशा दोन्ही प्रशिक्षणाची सोय आहे आणि पुणे वाई दिलखुश संस्था मुंबई येथे पदविका प्रशिक्षणाची सोय आहे. हा अभ्यासक्रम 10 महिन्याचा असून BEd अभ्यासक्रमासारखा आहे. मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र, मेंदू व मज्जारज्जू यांचा विशेष अभ्यास, मतिमंदत्व हे विशेष विषय अभ्यासावे लागतात. त्यांच्या जोडीने सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकास व मुख्याध्यापकासही नवी दृष्टी देते. इतरांच्या अनुभवातून नव्या कल्पना सुचतात. त्या कृतीत आणताना कोणत्या अडचणी येऊ शकतील त्यांचे मार्गदर्शन होते. समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन होते. आपण कोठे आहोत याची जाणीव होते. सिकंदराबाद येथे NIMH ही संस्था, दिल्ली येथे FWMR ही संस्था आणि मुंबई येथे AWMH
ही संस्था विविध कार्यशाळा घेत असतात. वर्षातून एकदा राष्ट्रीय परिषद भरते. मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांसह तेथे जावे. विशेष शाळांच्या शिक्षकांसाठी जेथे जेथे सेवांतर्गत प्रशिक्षण वर्ग असतात तेथे मुख्याध्यापकांनी आपल्या सहकाऱ्यांना आवर्जून पाठवावे. हिंदी व इंग्रजी भाषांच्या ज्ञानाची आवश्यकता. मतिमंद मुले आणि अन्य अपंगत्व असलेली मुले यांची एखादे शहर किंवा गाव येथील संख्या मर्यादित असते. त्या सर्वांसाठी मिळून एखादा वर्ग चालविता येतो. अशा वेळी ही मुले विविध भाषिक गटातून येण्याची शक्यता असते. शिवाय ज्या सेवाभावी संस्था कार्य करतात त्या प्रादेशिक पातळीपेक्षा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करतात. तेव्हा मुख्याध्यापकास हिंदी व इंग्रजी बऱ्यापैकी बोलता आले पाहिजे.